ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण, तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू. मुरबाड तालुका खरेदी विक्री संघानं सन 2021 ते 2024 या कालावधीत कोणतेही अधिकार नसताना तब्बल 3.5 वर्ष बेकायदेशीर कारभार करून करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचं संघाचे तत्कालीन चेअरमन व व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत व अन्य मागण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे 24 जून पासून आमरण उपोषण सुरू आहे. अशी माहिती अधिकार महासंघाचे शंकर वडवले आमरण उपोषणास बसले. संचालक मंडळाची मुदत दिनांक 5/6/2021 रोजी संपलेली असतानाही 29/12/2024 पर्यंत कोणते अधिकार नसताना तब्बल 3.5 वर्ष बेकायदेशीर कारभार करून करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला. खरेदी विक्री संघाच्या बचत खात्यातून चेअरमन व व्यवस्थापक यांनी स्वतःच्या नावाने रक्कम काढली. त्या खर्चाची कॅशबुकमध्ये कुठेही नोंदी सापडत नाही. संघाच्या नावे असलेले गाळे 99 वर्षाच्या करारावर 80 ते 100 रुपये नाममात्र भाड्यानं दिल्याचं दाखवून प्रत्यक्षात हजारो रुपयांची वसुली केली. 2 गाळ्यांची तर नोंदच नाही असा आरोप करत वडवले यांनी उपोषण सुरू केलं असून अशा सर्व गंभीर प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांसाठी मुरबाड तहसील कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शंकर वडवले आमरण उपोषणाला बसले. ब्रेकिंग न्यूज मराठी, मुरबाड.